मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियामध्ये आज 2 मार्च 2026 रोजी बाजार दरांमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि आर्थिक स्थिरतेमुळे बाजारावर तणाव दिसला आणि दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल रंगात बंद झाले। चला पाहूया आजच्या दिवसाचे निफ्टी आणि सेन्सेक्सचे ताजे आकडे। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आज मोठ्या पडझडीनंतर 78,543.73 पर्यंत खाली आला। सुमारे 2,743 अंकांनी घसरण झाली आहे। निफ्टी 50 निर्देशांक 24,645.10 पर्यंत घसरलाय। अंदाजे 533 अंकांनी नुकसान नोंदलं गेलंय। दोन्ही प्रमुख निर्देशांकात आज सत्र पूर्णपणे लाल रंगात बंद झालंय, ज्याचं मुख्य कारण मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि वाढलेली कच्च्या तेलाची किंमत आहे। या वाढत्या मध्य पूर्वेतील संघर्षामुळे गुंतवणूकदारांची भीती वाढली आहे। क्रूड ऑइलच्या मूल्यांमधील वाढीमुळे आर्थिक ताण वाढलाय। विश्वभरातील बाजारांची अस्थिरता भारतीय शेअर बाजारावरही प्रभावी ठरली आहे। तज्ज्ञांचं असं मत आहे की अशा वेळी सुरक्षा वित्तीय गुंतवणुकांकडे अधिक वळण होतं आणि शेअर बाजारावर दबाव वाढतो, ज्यामुळे मोठ्या निर्देशांकात घसरण दिसून येते। तर आजच्या बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही जोरदार घसरलेत आणि गुंतवणूकदारांमध्ये सतर्कता दिसून आली आहे। आंतरराष्ट्रीय अस्थिरतेमुळे आजच्या दिवसाचा बाजार खाली ट्रेंडमध्ये राहिला।